आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि घेणार आहोत सगळ्या घडामोडींचा अतिशय वेगवान आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। तसंच त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली। मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सवर पहिला अधिकार मुंबईकरांचा असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नव्हे किंवा मग आदित्य ठाकरेंच्या पेंग्विन सेनेचा देखील नव्हे असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय। रेसकोर्स कुठे शिफ्ट करायचा आहे ते महापालिकेने प्रस्ताव द्यावा आणि त्यानंतर आम्ही आपली प्रतिक्रिया देऊ असंही शेलारांनी म्हटलंय। महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महापालिकेतील स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झालेला असून यापुढे महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते। धनुष्यबाणावर आजही निवडणूक आयोगामध्ये फैसला झालेला नाहीये। धनुष्यबाणाबाबत पुढील सुनावणी ही 17 जानेवारीला होणार आहे। उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून करण्यात आलाय। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झालेली आहे आणि यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वकील महेश जेठ मलानी यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला। राज्यामधील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे। आता पुढील सुनावणी ही महिनाभरानंतर म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिनी 14 फेब्रुवारीला होणार आहे। 14 फेब्रुवारीनंतर सत्ता संघर्षावरती सलग सुनावणी होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। कृषी प्रदर्शनातून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा अजित पवारांनी बावनकुळेंना दिला। तसंच शरद पवारांवरती केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं। उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस पेटताना दिसतोय। उर्फीनं ट्विटची मालिका सुरूच ठेवलेली आहे। तर उर्फीनं चित्रा वाघ यांच्या संदर्भात ट्विट करत त्यांना टोला लगावलाय। महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फी जावेदला इशारा दिलाय। उर्फीबद्दल अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य माध्यमं मोडतोड करून दाखवत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। संजय राऊतांनी सकाळी झोपेतून उठल्यावरती टोमणे मारणं बंद करावं आणि जेलमधून शिकून आलेली भाषा वापरायची बंद करावी असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। महाराष्ट्राची जनता टोमण्यांना कंटाळली असून सत्ताधारी विरोधकांनी जनतेच्या हिताची चर्चा करावी असं देखील ते म्हणाले। गुन्हे दाखल असलेले मात्र शिंदे गटामध्ये गेलेले आमदार लॉन्ड्रीमधून धुतलेले असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला। देशामधील एकाही राज्यामध्ये भाजपच्या कोणत्याही आमदारावरती कारवाई होत नाही, फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याची टीका त्यांनी केली। अजित पवार मला उपट सुंभ म्हणाले। हो, मी उपट सुंभ आहे, पवार कुटुंबाला उपटून टाकणार अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर पलटवार केला। पवार कुटुंबानं गरिबांना सत्तेपासून दूर ठेवल्याची टीका देखील त्यांनी केली। उद्धव ठाकरेंनी केलेल्या पापामध्ये जे सहभागी आहेत त्यांना ते भोगावं लागेल अशी सडकून टीका रवी राणांनी केली आहे। दरम्यान जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल आणि तुरुंगात देखील जावं लागेल अशी प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे। एसीबीची नोटीस मिळालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुखांच्या पापाचा घडा भरल्याचं विधान आमदार रवी राणांनी केलं आणि त्यावर उत्तर देताना नितीन देशमुख यांची देखील जीभ घसरली। येत्या निवडणुकीमध्ये कुणाच्या पापाचा घडा भरला ते दिसून येईल असं देखील ते म्हणाले। जे माझ्या विरोधात वक्तव्य करतायत ते बिना तेलाचे दिवे असून उगीच फडफड करत असल्याचा पलटवार रवी राणांनी केला। कायद्याच्या विरोधात जो काम करेल त्याच्यावर कारवाई करण्याची पूर्ण ताकद शिंदे फडणवीस सरकारमध्ये असल्याचंही ते म्हणाले। नितीन देशमुख यांनी किरीट सोमय्या यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। स्वतःची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावरती घेतली म्हणजे बेहिशेबी मालमत्ता गृहीत धरली जात असेल तर सोमय्या यांचं घर मीच घेऊन दिलेलं आहे अशी प्रतिक्रिया देशमुखांनी दिली आहे। त्यामुळे एसीबीनं सोमय्या यांचं घर मला खाली करून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे।
उद्धव ठाकरे यांनी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सत्ता संघर्षाचं प्रकरण न्यावं अशी मागणी केली आहे. ती योग्यच असून निवडणूक आयोग त्यात हस्तक्षेप करत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं. दुसरीकडे ईडीचं सरकार लोकांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची मौज मजा पाहत असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्य काँग्रेसच्या बैठकीमध्ये अनेक ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल पूर्ण माफ करण्याचा ठराव या बैठकीत पास करण्यात आलाय. दरम्यान काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस हात से हात जोडो अभियान देखील राबवणार आहे. अरविंद सावंत यांना घराच्या शेजारचे तरी ओळखत होते का असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे हे सांगायला मी काही संजय राऊतांसारखा ज्योतिषी नाही अशीही टीका त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पवारांच्या दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. शरद पवार हॉस्पिटलमधून त्यांचं निवासस्थान सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईमध्ये येणार आहेत. राज्यामधील सत्तांतरानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असून बहुप्रतीक्षित दहिसर ते DN नगर मेट्रो 2A आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो 7चं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निशाणा साधलेला आहे. एका महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधानांना यावं लागतं. यावरून मुंबईमधलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये किती मोठं आहे हे सिद्ध होत असल्याचं दानवेंनी म्हटलंय. कोकण शिक्षक मतदारसंघाचे युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण भवनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी युतीचे अनेक नेते उपस्थित होते आणि जेवढ्या ठिकाणी निवडणूक आहे त्या सर्व ठिकाणी युतीचेच उमेदवार विजयी होणार आहे असा विश्वास उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. सिद्धिविनायक मंदिरामध्ये VIP दर्शन बंद आहे. मात्र असं असतानाही दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरला आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये विशेष वागणूक देत दर्शन घेण्यासाठी मदत करणं एका पोलीस अधिकाऱ्याला भोवलेलं आहे. एकता कपूरला दर्शनासाठी विशेष वागणूक दिल्याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मेमो देण्यात आलेला आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी अध्यात्माला विज्ञानाची जोड आवश्यक आहे. अध्यात्म आणि धर्म या दोन गोष्टींवर पर्यावरण आणि विज्ञान निर्भर आहे. विज्ञान कुठेतरी थांबणार आहे, मात्र धर्म कधीही थांबणार नाही. त्यामुळे अध्यात्मातून राष्ट्र निर्मिती होणार असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यामधील मिरज शहरामध्ये ब्रह्मानंद पडळकर यांच्या समर्थकांकडून दुकान आणि घरांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि याच प्रकरणी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यामधील मंजरत ते आशेवाडी गावांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरती पूल नसल्यानं चप्पूवरून जीवघेणा प्रवास सुरू आहे. अनेक वर्षांपासून पूल करण्याची मागणी करण्यात येत असून प्रशासनाने याची दखल घेतलेली नाहीये. श्री शिवाजी महाविद्यालयामधील विद्यार्थी रोहन बुंदेले यांनी तयार केलेले कापडी आणि कागदी पिशवी स्वयंचलित यंत्र हे अवघ्या 5 रुपयांमध्ये कापडी पिशवी देणार आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक आणि रोजगार निर्मिती प्रतिकृतीची राज्यस्तरीय आविष्कारासाठी निवड झालेली आहे. नालासोपारा पूर्वेकडील जाबर पाड्यामध्ये अनधिकृत चाळी निर्माण झालेल्या आहेत. दरम्यान या ठिकाणी रस्ते आणि गटारीची सुविधा नसल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. SNDT युनिव्हर्सिटीच्या जर्नलिझम आणि BMMच्या विद्यार्थिनींचं वार्षिक संमेलन नुकतंच मुंबईत पार पडलं. राज्यभरामधील वेगवेगळ्या महाविद्यालयामधील विद्यार्थिनींनी फोटोग्राफी, गायन, निबंधलेखन, डान्सिंग अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. औरंगाबादच्या सिल्लोड कृषी महोत्सवामध्ये 2 दिवस राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती सुरू असून राज्यभरामधील बैलजोड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलेली आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील वाई गोरक्षनाथ देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेनिमित्तानं आज बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या संख्येनं बैलगाडा मालकांनी भाग घेतलेला होता. सलग 3 वर्ष स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पुरस्कार घेणाऱ्या खेड नगरपालिकेच्या कचरा गाड्यांची दुर्दशा झालेली आहे. फुटलेल्या काचा, मोडके दरवाजे, गळका हौद अशा या गाड्या चालवताना चालकही जीव मुठीत घेऊन चालवत असल्याचं दिसून येत आहे. गळक्या हौदानं सगळ्या शहरभर कचरा सांडत जातो आणि प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते.
यवतमाळच्या पुसद तालुक्यामधील रोहडा गावात स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांना भर रस्त्यामध्ये मृतदेहावरती अंत्यसंस्कार करावे लागतात। वारंवार मागणी करूनही स्मशानभूमी मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिंचघर प्रभुवाडीच्या नारंगी नदीमध्ये मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये मगर अडकल्याची घटना घडली। 2 तासांच्या प्रयत्नांनंतर या मगरीला जीवदान देण्यात आलं। राजगुरुनगर शहरामध्ये सर्वत्र डुकरांचा धुडगूस दिसून येतोय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। डुकरांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधी होत असल्यानं पालिकेनं त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वाशिमच्या कारंजा शहरातील गुरुमंदिरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे। संस्थांच्या वतीनं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आणि यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केलं। पालघर बोईसर तारापूर MIDCत कंपनीला भीषण आग लागलेली आहे। प्लॉट नंबर 6 मधील नोवा सन्स या कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। उरण तालुक्यामधील धितुम या गावामध्ये घरफोडीची घटना घडलेली आहे। सुभाष ठाकूर यांच्या घरातून रोकड आणि सोनचांदी लंपास करण्यात आलं। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। मात्र या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्याच्या वारजे इथे 6 दुचाकींना अचानकपणे आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। या आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पिंपरीच्या हनुमान बिल्डिंगमध्ये सिलेंडरचा भडका उडाल्यानं घराला आग लागल्याची घटना घडली। या घटनेमध्ये घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। अनेकांना फोन लावून पोलीस अधिकारी बोलतोय म्हणत धमकी देणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला बुलडाणा पोलिसांनी गोंदियातून ताब्यात घेतलेलं आहे। फोनद्वारे अधिकारी असल्याची बतावणी करत या भामट्यानं अनेकांना हजारो रुपयांची लूट केल्याचं उघड झालेलं आहे। बीडच्या माजलगाव शहरामध्ये वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरती फळ विक्री भाजीपाला विक्री करणाऱ्या 15 हातगाडा मालकांना कारवाई केलेली आहे। या कारवाईनं रस्त्यावरती वाहतूक कोंडी करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत। जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या 3ऱ्या मजल्यावरून पडल्यानं 9वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झालेली आहे। टीना सतीश तुळसकर असं जखमी झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। टीनाच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचार देखील सुरू आहेत। बीडच्या आष्टी तालुक्यामधील खडकत इथे कत्तलखान्यावरती धाड टाकून पोलिसांनी गोवंशीय 45 जनावरांची सुखरूपरित्या सुटका केली आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दक्षिण कोरियामधील सेऊलमध्ये झालेल्या 20व्या पामा ग्लोबल अबॅकस आणि मेंटर अॅरिथमॅटिक स्पर्धेमध्ये भारतीय मुलांनी भरघोस यश मिळवलं। अवनी गोपाळे हिला चॅम्पियन, मित्रा रमेश, आरंभ शिंदे यांना पहिला क्रमांक, ऋषदा कदम, क्रियांश रणपुरियार, अश्वथ भोसले यांना द्वितीय तर 15 विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांक मिळाला। भारतामधून मुलं निवडण्याची जबाबदारी अक्षरशिल्प पिमास या संस्थेवर होती। अभिमानाची बाब म्हणजे 2023 मध्ये होणाऱ्या 21व्या पामा ग्लोबल आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन भारतामध्ये करण्यात येणार आहे। पाकिस्तानच्या आर्थिक हालाकीमध्ये सौदी अरब याच्या मदतीला धावून आलेला आहे। सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी $10 अरब पाकिस्तानला देण्याचा निर्णय घेतलाय आणि याशिवाय पाकिस्तानच्या केंद्रीय बँकांमध्ये $5 अरब ठेवी देखील जमा केल्या जाणार आहेत। गो फर्स्ट एअरलाइन्सचे 50हून अधिक प्रवासी रनवेवरती बसमध्ये असतानाच फ्लाईटनं उड्डाण केलं। बेंगळुरू एअरपोर्टवरून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटसाठी प्रवासी एअरपोर्टवरून बसनं फ्लाईटकडे जात होते, परंतु ते फ्लाईटमध्ये बसण्याआधीच फ्लाईटनं उड्डाण केलं आणि त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला। उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीला एनडीआरएफच्या टीमनं सुखरूपरित्या बाहेर काढलंय। तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 12 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता कर्नाटकातील हुब्बाली इथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार आहेत। हा महोत्सव युवा शिखर परिषदेचा साक्षीदार असेल, ज्यामध्ये G20 आणि Y20 इव्हेंटमधील 5 थीमवर चर्चा होईल। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भेट घेतलेली आणि यावेळी देशाच्या प्रगती आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली। सर्वात जास्त बछड्यांना जन्म देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या कॉलरवाली वाघिणीची मुलगी तिच्याच पावलावरती पाऊल ठेवताना दिसतीये, कारण मध्य प्रदेशच्या पेंच अभयारण्यामधील T4 वाघिणीनं नुकताच
4 बछड्यांना जन्म दिलेला आहे। या बछड्यांसोबत फिरतानाचा तिचा एक व्हिडिओ समोर आलाय। 2014 पासून या वाघिणीनं 20 बछड्यांना जन्म दिलेला आहे। त्यामुळे येत्या काळात आपल्या आईप्रमाणे तीही सुपर मॉम होण्याच्या वाटेवर आहे। काशी मठाच्या हरिद्वार पीठानं अयोध्येतील राम मंदिरासाठी 170 किलो चांदी आणि सुमारे 50 ग्रॅम सोनं दान केलेलं आहे। हे सोनं आणि चांदी राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि प्रवेशद्वारासाठी वापरलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। गुवाहाटी इथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या वन डे मध्ये भारतानं श्रीलंकेला पराभूत केलेलं आहे। भारतानं 67 धावांनी श्रीलंकेवर मात केली आहे। एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12,500 धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा दुसरा फलंदाज ठरलेला आहे। याशिवाय त्यानं वन डे कारकिर्दीमधील 45वे शतक झळकावलं आणि त्याचवेळी घरच्या मैदानावरती त्याचे हे 20वे आंतरराष्ट्रीय शतक होतं। या बाबतीमध्ये त्यानं सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे। तर संपूर्ण दिवसभरात घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण धावता आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये। औरंगाबादच्या सिल्लोड कृषी महोत्सवात 2 दिवस राज्यस्तरीय बैलगाडा शर्यती सुरू असून राज्यभरातील बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्यात। बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ देवस्थानाच्या यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेनिमित्तानं आज बैलगाडा ब्रेक नंतर आपण पाहताय स्पीड न्यूज आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। मी वसंतराव चित्रपटाचा ऑस्करच्या रिमाइंडर लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। वेगळ्या प्रयोगाला दाद मिळत असल्याचा आनंद अशा शब्दात राहुल देशपांडे यांनी यावर आनंद व्यक्त केलाय। करिश्मानं आपला नवा अंदाज गाण्यावरती व्हिडिओ बनवत फॅन्स सोबत शेअर केलेला आहे आणि याच व्हिडिओमध्ये ती बॉसी लुकमध्ये दिसते। तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खास पसंती दर्शवली आहे। कृतीने शहजादा या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानिमित्त केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेले आहेत। केक कापत एकमेकांना भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। करीना कपूरनं कीप वॉकिंग या गाण्यावरती व्हिडिओ बनवत तो चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे। तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। रवीना टंडननं आपल्या मैत्रिणींबरोबर एक रील बनवलेली आहे। तिचा हा मिश्किल व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय। परिणितीनं बेल्जियमच्या रस्त्यावरती वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये चालतानाचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे। तिच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळत आहेत। दरम्यान घटस्फोट घेतल्यानंतरही ऋतिक रोशन आणि त्याची एक्स वाईफ सुझान खानमध्ये चांगलं बॉन्डिंग असल्याचं दिसून आलेलं आहे। कारण ऋतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझान खाननं तिचे ऋतिक आणि मुलांसोबतचे फोटोज शेअर करून त्याला विश केलेलं आहे। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी। तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।